रेड झुंज. एक मोठा ओढा जवळच्या डोंगरातून खाली येऊन त्यानं मुंबईच्या उपनगरात मुरकंड दिली होती. त्यामुळे त्या उपनगराला छेद झाला होता. प्रख्यात आग्रा रोड त्या उपनगराच्या पोटात पुढे मुंबईस गेला होता आणि त्याच्या बाजूने सुंदर इमारती ऐटीत बसल्या होत्या. ओढ्याच्या पलीकडे हजारो झोपड्यांचा तळ पडला होता. सन 1890 इंग्रजांनी त्या ओढ्यावर एक पूल बांधून ती फाळणी सांधली होती. तो पूल लाकडी होता आणि आता त्याची वयोमर्यादा संपली होती. ओढ्याच्या अलीकडे ऐन काठावर त्या पुलाच्या तोंडाशेजारी सुकर्ण भैयाचा तबेला होता. तो तबेला जंगली लाकडे आणि झावळ्याने उभा केला होता आणि तो 200 म्हशी पोटात घेऊन शेणाच्या ढिगात बसला होता. पलीकडच्या काठावर पुलाच्या ऐन तोंडावर बाबालालचा तसलाच तबेला गुडघे भेटी आला होता. बाबालालच्या 200 म्हशी त्या तबेल्यात आपला संसार करीत होत्या आणि मुंबईला दूध पुरवून आपल्या मालकाचा संसार सोन्याचा करीत होत्या. आणि त्या 2 तबेल्याच्या मूत्रघाणीने त्या उपनगराचे डोके बधीर करून टाकले होते. त्या दोन्ही तबेल्यात 50 भये रात्रंदिवस खपत होते. ते भये एखाद्या राणीची सेवा करावी तशी त्या म्हशीची बडदास्त ठेवीत होते. त्यांना स्नान घालणे, त्यांची घाण काढणे, त्यांना चारा घालणे, दूध काढणे ही सारे कामे यंत्राप्रमाणे ती 100 माणसे अहोरात्र करीत होती. सुकर्ण व बाबालाल या दोघात धंद्यावरून एक विचित्र स्पर्धा निर्माण झाली होती. ते दोघे एकमेकाला पाण्यात पाहत होते. दोघेही शेण भरल्याप्रमाणे दौलत गोळा करीत होते आणि दोघेही एखाद्या राजासारख्या ऐटीत मिळत होते. त्या दोघांची धंद्यातील ती स्पर्धा त्यांच्या रक्तात भिनली होती. त्या रक्तात विष भिनावे तशी त्यांची ती स्पर्धा त्यांच्या जीवनातच मिसळली होती. दोघांनी एकमेकावर मात करण्याचा चंगच बांधला होता. बाबालालने गुलछबू मिशा वाढवल्या म्हणून सुकर्णानेही वाढवल्या होत्या. दोघांचीही शरीर धिप्पाड या शब्दाला काखेत घेऊन बसली होती. रुंद गर्दन, प्रचंड उराडे, मोठमोठी पोट यात ते दोघे सारखेच होते. दोघांनीही टाळूचे झेले राखले होते. बाबालालने कातीव पलंग आणला की सुकर्णानेही आणला. सुकर्णाने मांडीसारखी काठी आणली व तिला पितळी नागाच्या वेटोळ्यांनी मढवली, तर दुसऱ्याच दिवशी बाबालालनेही तसलीच तेवढीच काठी आणून ती चांदीच्या नागाच्या वेटोळ्यानेही मढवून काढली. ते दोघे त्या 2 तबेल्यात हत्तीप्रमाणे झुलत होते. पुढे सुकर्णाने एक रेडा पाळून त्याला 2 म्हशीचा रतीब सुरू केला. ही कुणकुण लागताच बाबालालनेही एक तेवढाच रेडा आणून त्याला दारात साखळदंडानं जखडून टाकला. ते 2 प्रचंड रेडे त्या 2 तबेल्यात उभे राहून आपल्या प्रचंड मालकाची शोभा वाढवित होते आणि स्वतः वाढत होते. मालका इतकाच त्या रेड्यांचा मान मर्ताब वाढला होता. सुकर्णाचे चाकर त्याच्या रेड्याला हनुमानजी म्हणत, तर बाबालालचे चाकर त्याच्या रेड्याला भीमसिंग म्हणून महाभारतकालीन पुत्र भीमाचाच हा अवतार असं खुशाल समजत होते. कुरबुर, धुसपच, उचापत हे सर्व प्रकार जुने झाले होते आणि आता त्यांनी आक्रमण धोरणाचा स्वीकार केला होता. आपल्या तबेल्यात सुकर्ण आपल्या म्हशीला शिवी देताच इकडं बाबालालही आपल्या म्हशीला उद्धार करीत होता. तिकडे तो खाकरला की इकडे हा खाकरत होता. बारीक बारीक प्रसंगांनी त्या दोघांची झुंज जवळ येत होती. एका सकाळी सूर्य वर आला होता. बाबालाल उन्हाला पाठ लावून बसला होता. त्याच्या अंगाला तेल लावून 4 नोकर अंग रगडीत होते. त्या चाकरांना घाम फुटला होता. तो धापाटाकीत मालकाला रगडीत होते. मध्येच झाकलेले पेकाट सरळ करीत एक चाकर बाबालालला म्हणाला, ठाकूरजी, सुकर्णाची एक म्हैस उठत नव्हती. मग काय झालं? बाबा गुरकला. मग सुकर्णानं एकाच काठीत त्या म्हशीला उठवली. चाकरानं सांगितलं आणि बाबालाल भडकला. सर्वांगाला तणावा देऊन तो ओरडला, मग आणा माझी काठी. एका दणक्यात उभी म्हैस खाली बसून दाखवतो. आपल्या नोकरांनी आपल्या वैऱ्याचे गोडेगावे ही गोष्ट सहन न होऊन बाबालाल पिसाळला. धूळ झटकल्याप्रमाणे ते 4 चाकर झटकून टाकीत त्याने त्या नोकरांना सक्त ताकीद दिली, खबरदार, तो दंड्या माझा दुश्मन आहे, त्याचं नाव काढू नका. आणि ती काठी. आता एक गरीब म्हशीचा जीव विनाकारण जाणाऱ्या कल्पनेने ते नोकर भयभीत झाले.
इतक्यात त्या पुलावरून सुकर्णाचा तो रेडा सांड सुटल्याप्रमाणे धडपडत अलीकडे येऊन बाबालालच्या तबेल्यात शिरला. क्षणात सर्वत्र हाहाकार उसळला. तो रेडा म्हशीच्या दावणीत शिरून त्याने भलतीच दंगल उडवून दिली. त्याने कैक म्हशी हुंदडून पाडल्या. सर्वत्र धावपळ ओरड सुरू झाली. मग हातात ती आपली काठी घेऊन बाबालाल पुढं धावला. त्याच्या पाठी त्याचे नौकर आणि सुकर्णाची सारी माणसं यांनी तो रेडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या दंग्यात बाबालालच्या 4 म्हशी मोडल्या. काही दावी तोडून भन्नाट पळत सुटल्या. कितीतरी वेळानं त्या 100 माणसांना यश आले आणि सुकर्णाचा तो रेडा एकदाचा परत गेला. परंतु त्या प्रसंगानं बाबालालचं डोकं फिरलं. तो वेड्यासारखा बडबडू लागला. हा माझा अपमान आहे. त्या माझ्या वैऱ्यानं मुद्दाम आपला रेडा माझ्या तबेल्यात घातला. माझ्या 4 म्हशी मोडल्या. मी सूड घेणार. आणि तिकडे आपल्या रेड्याच्या पाठीवर दमदार थाप मारीत गालात हसत सुकर्ण मिशांना पीळ भरीत होता. मनातल्या मनात म्हणत होता, ठीक केलंस बेटा, तू जरा खरा हनुमान आहेस. अगदी त्याच्यासारखा स्वामी भक्त आहेस. तू आज लंका जाळून आलास. सूर्य मावळला होता. चोहीकडे अंधार दाटला होता. त्या ओढ्याच्या काठावर दोन्हीकडच्या नोकरांनी शेणी पेटून धकट्या केल्या होत्या आणि त्याच्या भोवती बसून रात्रीचे जेवण ते तयार करीत होते. सर्वत्र धूरच धूर रेंगाळत होता. मस्त चिलट भुग्यासारखी गुणगुणत माणसांना शोधित होती. मुताच्या उग्रवासाने वातावरण कुंथत होते. काळोखाने नगरपालिकेचे दिवे गिळून टाकले होते. अंधारात कुत्र्यांची टोळकी उगीच भुकत होती. आणि अंधारात बाबालालनं आपला रेडा हळूच पुलापाशी आणून सुकर्णाच्या तबेल्याकडे सोडून दिला. एकाएकी मेघ गडगडावा तसा तो रेडा डुकरा मुसांडीने पुढे धावला आणि सुकर्णाच्या तबेल्यात घुसला. 200 म्हशी एकदम धडपडत उठल्या. क्षणात हाहाकार झाला. धडाधड म्हशी जमीनदोस्त होऊ लागल्या. मेंढरात लांडगा शिरावा तसा प्रकार झाला. 50 नोकरांनी एकच आरोळी ठोकली. 50 भये काट्या घेऊन धावत होते. काळोखात तो रेडा ओळखता नव्हता. काहीच दिवस दिसत नव्हते. म्हशी कोलमडत होत्या. भये ओरडत होते. सुकर्ण आपली प्रचंड काठी घेऊन नाचत होता. शिव्या देत होता. नोकरांना ठुशा देत होता. त्यांच्या तोंडाला ओरडून फेस आला होता. आणि तो रेडा म्हशींना उलत्या पालता करीत तबेला भर दौडत होता. सुकर्णाच्या डोकीवर आकाश कोसळले होते. तो कण्हत होता. अरे धरा रे. त्याला आक्रोश सुरू होता. पुन्हा बाबालालची माणसं धावली आणि सर्वांनी मिळून कसा तरी तो रेडा पकडला व सर्व काही शांत झाले. परंतु जाळात पिठाचे गोळे जळून गडप झाले. कुणाचा भात करपला तर कुणाची डाळ जळून गेली. सुकर्ण ऊर बडवीत ओरडत होता, बाबालालनं माझा खाना खराब केला. माझ्या 5 म्हशी ओढ्यात पडून ठार झाल्या. इकडे बाबालाल हातात काठी घेऊन भूतासारखा उभा होता. तो म्हणत होता, मी काय करणार, म्या काय करावं, मी सूड घेणार बेटा. सुकर्ण पुलाच्या तोंडाशी येऊन मांडी थोपटीत गरजला. अरे जा, दे माझ्या रेड्याला फाशी. बाबालाल गुरकत होता आणि अंधारात आपली काठी फिरवीत सुकर्ण म्हणत होता, अरे बेटा, आता रडायला तयार राहा. त्या दिवसापासून ते दोघे एकेरीवर आले आणि उघड यादवीची भाषा बोलू लागले. दोघेही एकमेकाला गारद करण्याचा विचार करू लागले. एकमेकावर हल्ला करण्यासाठी टपून बसले. दुसऱ्या महिन्यात ती वेळ आली. सर्वत्र सामसूम होते. अंधार मी म्हणत होता. मध्यरात्र झाली होती. माणसं आणि म्हशी यांच्या घोरण्याचा दीर्घ स्वर घुमत होता. सर्व काही शांत होते. ओढ्याकाठच्या उकिरड्याला आग लागली होती. मध्यरात्रीचा वारा ती आग फुलवीत होता. सुकर्णाला झोप येत नव्हती. तो त्या रात्री आपला रेडा घेऊन धोतराकडून एका हातात काठी घेऊन त्या पुलाच्या तोंडाशी येऊन कानोसा घेत होता आणि त्याच वेळी बाबालालही आपला रेडा धरून पुलाच्या अलीकडे दबा धरून बसला होता. ते दोघेही दिसत नव्हते, परंतु एकाच हेतूने पुढं सरकत होते. हत्तीसारखे ते वेडे एक पाऊल पुढे टाकीत यादवीची वाटचाल करीत होते. बाबालाल आणि सुकर्ण हे दोघेही पुलाच्या 2 टोकाशी आल्या आणि त्या रेड्यांच्या एकमेकांनी पाहिलं. त्याबरोबर त्यांच्या देहात द्वेषाची मोठी लाट उसळली. त्यांनी आपापल्या मालकांना जोराचा हिसडा देऊन एकमेकावर झेप घेतली. पुलाच्या ऐन मध्यावर त्या 2 रेड्यांची पहिली टक्कर झाली. 2 प्रचंड मस्तके एकमेकावर आदळून मोठा आवाज झाला. ते 2 देह एकमेकाला नष्ट करण्याच्या ईर्ष्येनं एकमेकावर कोसळले. त्या धडकेच्या धमक्यानं सारी झोपडपट्टी जागी झाली. 100 भये आपापल्या काट्या घेऊन खडबडून धडपडत धावत सुटले. पुलाच्या ऐन मध्यभागी जगप्रसिद्ध रेडझुंज सुरू झाली होती.
दोन विजा एकमेकावर आदळाव्या तसे ते रेडे एकमेकावर आदळत होते. त्यांच्या शिंगाचा खडखडाट होत होता. सर्व शक्ती एकवटून ते परस्पराला रेटत होते. त्यामुळं पुलाच्या पायात कापरं भरलं होतं. परंतु रेडे बेभान होऊन नख्या रोवून डोक्याला डोके लावून उभे होते. संधी साधून ताडपत्री फाडावी तशी एकमेकांची कातडी फाडून ते रक्तबंबाळ होत होते. आणि आपली ती काठी डोकीवर सरळ धरून बाबालाल आपल्या रेड्याच्या पाठीमागे पवित्र्यात उभा होता. त्याच्या मागे त्याचे 50 नौकर आपापली दांडकी सरसावून उभे होती. अगदी तसाच सुकर्णही उभा होता. त्यानंही आपली काठी हवेत धरली होती. त्याचीही 50 माणसं हमरीतुमरीवर येऊन उभी होती. ते दोघं पिसाळ झाले होते. ते वाघासारखे उग्र भासत होते. त्यांना चेव आला होता. ती रेड्यांची झुंज नसून आपणच लढत आहोत, आपणच शिंगाला शिंग लावून एकमेकाला रेटत आहोत असं त्यांना वाटत होतं. त्यांची इब्रहत पणाला लागली होती. सकाळी सूर्यप्रकाशात उपनगर उजाळले. सर्व लोक जागे झाले. हा म्हणतात त्या झुंजेची बातमी गावात शिरली. हजारो लोक त्या पुलाशी जमून ती लढत पाहत उभे राहिले. रेड झुंज सुरूच होती. आपल्या रेड्याच्या मागं काठी नाचवीत एका पायावर टुणूक टुणूक उड्या मारीत सुकर्ण म्हणत होता, दोस्तांनो उभे राहा. जरा आपला रेडा परत फिरला तर त्याला तुम्ही इथंच ठार करा. आणि बाबालाल ही गिरकी मारीत ओरडत होता, दोस्तांनो तयार असा. आपला रेडा परत फिरला तर तुम्ही त्याला इथंच मारून टाका. आक्रमक वृत्ती ही सर्व प्राण्यात असते, पण त्याचबरोबर पराजय पदरी घेण्याचंच कबूल करण्याचा किंवा माघार घेण्याचा प्रामाणिकपणाही त्यांच्यात असतो. परंतु दोनच जाती अशा आहेत की त्या पराजय कबूल करीत नाहीत की माघारही घेत नाहीत. त्या म्हणजे माणसात स्पर्धेनं पिसाट झालेले भांडवलदार आणि पशुत उन्माद झालेले रेडे. त्यांना पराजयनी माघार कबूल नसते, निपातच मान्य असतो. रेडे तर 8 दिवस लढतात, मरेपर्यंत माघार घेत नाहीत. हे ते झुंजतच प्राण सोडतात, स्वतःच्याच रक्तात ते नाचतात. अशा त्या उन्मत्त रेड्यांची ती प्रख्यात झुंज त्या पुलावर जुंपली होती. त्यांच्या रेटारेटीनं ती जुनाट पूल डगमगत होता. रेडे एकमेकांना मारून रक्तानं न्हावून निघाले होते. त्यांची दमछाक होऊन नरडी बेसूर घरघरत होती. आणि त्यांच्या मागे त्यांचे स्पर्धेने वेडावलेले मालक काट्या घेऊन उभे होते. रेडे पुढे सटकत होते, मागे सरत होते, ठसकत होते आणि एकमेकांना ठार करण्याची शिकस्त करीत होते. त्यांचे डोळे लाल झाले होते, जणू रक्तच उसळत होते. त्यात सुकर्णाच्या रेड्याच्या गळ्यातील साखळीत बाबालालच्या रेड्याचं शिंग अडकून त्यांची झुंज कायमची पक्की होऊन बसली होती. आपला रेडा मागे सरकताच बाबालाल ओरडत होता, मारा त्याला. आणि सुकर्ण बसक्या आवाजात म्हणत होता, भडव्या मागं सरू नको. रेड्याने दिशाच बदलली. बाबालालचा रेडा सुकर्णाच्या दिशेने जाऊन सुकर्णाचा रेडा बाबालालच्या पुढ्यात आला. त्याबरोबर त्या दोघांनाही आनंद झाला. त्यांनी कडाडून दात खाल्ले आणि आपल्या काट्या सरळ धरल्या. परिस्थिती अधिक नाजूक झाली. काठ्या भिडजिभल्या चाटू लागल्या. वैऱ्याचा रेडा पुढ्यात आलेला पाहून सुकर्ण चिडला. त्याचे भान हरपले. त्याने मागे पुढे पाय देऊन बाबालालच्या रेड्याच्या पाठीत पहिला दणका दिला. त्यावर स्वतःच्या प्रहार झाल्यासारखा वाटून बाबालालही मोठ्यानं ओरडला आणि चपळाईनं आपली काठी फिरून सर्व शक्ती एकवटून त्यानं सुकर्णाच्या रेड्याच्या ढुंगणावर दणका दिला. आणि मग दोन्ही रेड्यावर सारख्या काट्या पडू लागल्या. थोड्याच वेळात ते दोन्ही रेडे रक्तबंबाळ झाले. त्यांच्या पाठीची कातडी लोंबू लागली आणि पोलीस आली. त्यांनी प्रथम लाठीमार करून मग बाबालाल सुकर्ण यांना अटक केली. परंतु रेड्याच्या युद्धात आपण ढवळाढवळ कशी करावी हा पेच पोलिसांना पडला. ते उपाय शोधित बसले. अर्धा तास झाला, काहीच सुचेना. कितीतरी वेळ केवळ डोक्याला डोके लावून उभे राहिलेल्या रेड्यांना उत्साह आला. त्यांनी पुन्हा जोराची रेटारेट सुरू केली आणि एकमेकावर निर्वाणीचा हल्ला चढवला. सारे बळ एकत्र करून ते हुंदळू लागले. त्या रेड झुंजेने विक्राळ रूप धारण केलं. पोलीस व बघे भयभीत होऊन पाहू लागले. तोच मोठा आवाज झाला. 2 दिवस बेजार झालेल्या त्या पुलांनी ती दंगल असह्य होऊन अंग टाकलं. ती 2 धूड घेऊन तो खाली कोसळून पडला. रेड्यासह पूल कोसळताच लोक पुढे धावले. एकाच खडकावर ते 2 देह निश्चित होऊन पडले होते. त्यांचा चुरा झाला होता.
परंतु त्या मूर्त स्थितीतही त्यांनी शिंगाला शिंग लावलेलं होतं. जणू त्याही स्थितीत त्यांनी लढावे अशीच त्यांच्या मालकाची क्रूर ईर्ष्या होती.